लोकसभेनंतरच बहिणी लाडक्या झाल्या. सुप्रिया सुळे. सावळज येथे स्वर्गीय चंद्रकांत बापू पुतळा अनावरण प्रसंगी वक्तव्य. खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी. निवडणुकाआधी बहिणींना दिलेली आश्वासने तुम्ही पाळली नाहीत, मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या. 1500 रुपयात प्रेम मिळत नाही, नात्यात श्रेयवाद करून मते मिळवू नका, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या तासगाव तालुक्यातील सावळज येथे स्वर्गीय चंद्रकांत बापू पाटील यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होत्या. यावेळी खासदार विशाल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी आमदार सुनील सुमनताई पाटील, युवक नेते रोहित पाटील, ताजुद्दीन तांबोळी, दीपक उनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यांनी यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की पवार कुटुंब आणि सांगली जिल्हा यांचे 6 दशकांचं नातं आहे. संघर्षाच्या काळात हा जिल्हा कायम आमच्या मागे उभा राहिला आहे. मात्र आता आबानंतर रोहित हा चेहरा आशादायी आहे. आबांनी आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर गृहमंत्री म्हणून राज्यात नाव कमावलं, विविध प्रश्न सोडवले, पक्ष संघटना मजबूत केली. राज्याचा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आबांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. नेतृत्व हे संघर्षातून उभं राहतं. पक्ष गेला, चिन्ह गेलं, मात्र लोकांनी निर्णय घेत लोकसभेची निवडणूक हातात घेतली. मी कोर्टाची कधी पायरी चढली नाही, मात्र या लढाईसाठी ती चढावी लागली. प्रत्येक गावातील घर आणि त्यांचे प्रश्न आपल्याला माहिती पाहिजेत. विकास कामासाठी आम्हाला पैसे दिले जात नाहीत, मात्र 2 महिन्यात आपले सरकार येणार आहे. सत्तेत आल्यावर आपण विरोधकांची कामे करू, असंही त्या म्हणाल्या. आदरणीय पवारसाहेबांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात हा संपूर्ण भाग आणि जिल्हा हा आदरणीय पवारसाहेबांबरोबर नेहमीच उभा राहिला आहे. याची जाणीव मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आहे. आणि हे ऋणानं बंद आयुष्यभर जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आणि आज नवीन पिढीच्या माध्यमातून एक नवीन चेहरा म्हणून रोहितकडे आम्ही सगळे खूप अपेक्षेने बसतोय. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे रोहित मागे खंबीरपणे राहावं, एवढी मी सुरुवातीलाच आपल्याला विनम्र विनंती करतो. त्या भागात आल्यावर अर्थातच कैलासवासी आर.आर. आबांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं योगदान, एका जिल्हा परिषदच्या इलेक्शनपासून त्यांची सुरुवात झाली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि राज्याचे कर्तृत्ववान गृहमंत्री म्हणून आजही त्यांचा उल्लेख करतो. पैसे सत्ता येते जाते, राहतात फक्त नाते. आणि दुर्दैव आहे की त्यांना नात्याचं प्रेमच करतात. हेच दुर्दैव आहे, कारण व्यवहार आणि नात्यात प्रचंड अंतर असतं. नात्यामध्ये व्यवहार नसतो आणि व्यवहारात नातं नसतं. व्यवहारात नातं टिकवत बसलं ना तर झालं कल्याण. आणि नात्यातही व्यवहाराला तर अडचण येते. त्यांना लेकी लाडक्या नव्हत्या, त्या लोकसभेनंतर झाल्या. नाही तर लेकी नाही म्हणतात बहिणी आधी नव्हत्या, नंतर झाल्या लाडक्या. हरकत विना कधी का होईना लाडक्या झाल्या, ही चांगली गोष्ट आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण लाडक्या बहिणी झाल्यानंतर त्यांनी म्हटलं जाऊ दे, यांच्या चॅनलवर पाहिलं की एक गेली तर दुसरी नाती आहे. बहीण भावाचं नातं 1500 रुपयात नाही अडकतो. तुम्ही बहिणीला काही नाही दिलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार. पण हे दुर्दैव आहे की या सरकारलाही कळत नाही. आणि त्याच्यावर श्रेयवाद काय त्या टीव्हीवर बघते, मला गंमत वाटते त्यांची, की श्रेयवाद नात्यामध्ये ह्या देशातलं, जगातलं, आपल्या संस्कारातलं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं. आणि त्या पवित्र नात्यामध्ये पण श्रेयवाद. म्हणजे राजकारण कुठे चाललंय महाराष्ट्राचं, त्यामुळे हा बदल आपल्याला घडवायचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.